शिवक्रांती युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय काळे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनात ग्राहकांची स्पष्ट लेखी संमती घेतल्याशिवाय स्मार्ट मीटर बसवू नयेत अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे। तसेच स्मार्ट मीटर बसवण्याबाबत शासनाचा GR किंवा अधिकृत आदेश जाहीर करावा, ग्राहकांची संमती बंधनकारक असल्याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी आणि निर्णय होईपर्यंत स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी अशी मागणीही करण्यात आली आहे। याशिवाय ज्या ठिकाणी ग्राहकांच्या इच्छेविरुद्ध स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत त्या ठिकाणी पूर्वीचे वीज मीटर पुन्हा बसवण्याची मागणीही संघटनेने केली आहे। हा राज्य का कायदा लागू नाही, गोव्याला हा कायदा का लागू नाही, महाराष्ट्रातच का लागू आहे, स्थगित आहे का लागू आहे? विजय थलापती सरकार असून सुद्धा मुख्यमंत्र्यांनी काढले म्हणते तुम्ही विधानसभा भवनात गेले त्याचं काय एक मिनिट आदेश हाऊसमध्ये स्वतः पण तुम्ही मला सांगायचे एक मिनिट, केंद्र सरकार राज्य सुद्धा त्याच्यावर काहीतरी पत्र काढणार का नाही काढणार, काढणार का नाही काढणार, काढणार काढलं असेल असतं का, असेलवर तुम्ही काम करता का, असेलवर काम करता का तुम्ही सांगा फक्त, काढलं असेल असं शब्द वापरताय तुम्ही, काढलं असेलवर काम करता का तुम्ही, आणि तुम्ही मग मध्ये कशाला बोलताय तुम्ही, मग सांगा ना तसं आम्हाला कोण आहे तुम्ही, पोलीस डिपार्टमेंट आम्हाला काय तुम्ही वरतीवर आला नाही, आम्ही कसं ओळखायचं सर, तुम्हाला सुद्धा दिली येणारच आहे, तुम्ही लाईट वापरत नाही का, मला हे म्हणायचं आहे। सगळ्यालाच प्रश्न आहे, आम्ही काय तुम्हाला वैयक्तिक मला आमचं एक प्रामाणिक आज महावितरण कार्यालयाच्या समोर अर्धनग्न होऊन आम्ही स्मार्ट मीटर बंद करा म्हणून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे। अर्धनग्न होण्यामागचं कारण असं आहे की त्या स्मार्ट मीटरमुळं अव्वाच्या सव्वा बिल सामान्य ग्राहकाला येत आहे। जो रोज करून खाणार ग्राहक आहे त्यानं परिवारातलं पोट भरायचं का ह्या महावितरणची भरती करायची हा प्रश्न पडलाय। आज अक्षरशः त्या सामान्य नागरिकाला अंगावरचे कपडे विकून ह्यांची बिलं भरायची अवस्था आमच्यावर आली। मग आज अर्धनग्न होऊन यांच्यासमोर आम्ही उभा आहे। आता तर ह्यांचे डोळे उघडावे आणि ज्या स्मार्ट मीटर सक्ती करतायत त्या ठिकाणी ग्राहकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ग्राहकाला स्वतःच्या ऑथॉरिटी स्वतःची एक ताकद दिलेली आहे की स्वतःच्या संमतीशिवाय कुठल्याही प्रकारचं तुमचं तिथं ग्राहक मंचानं जी तुम्हाला ताकद दिली ती हिरावून घेतली जाणार नाही। मग हे स्मार्ट मीटर गपचीप चोरून का बदलून चाललायत, ह्याचा अर्थ महावितरण दिवसा ढवळ्या या सामान्य नागरिकांच्या घरावर दरोडा टाकण्याचं काम करून त्या ठेकेदारांचं घर भरण्याचं काम हे महावितरण स्वतः यांचा ठेका घेतलेला आहे। कारण त्या स्मार्ट मीटरमुळं ग्राहकांचा जो खिशावर आज भार पडलेला आहे त्यामुळं सामान्य ग्राहकाची अवस्था इतकी बिकट झालेली आहे की त्यानं घरात संध्याकाळी खायचं काय, महिन्याचं त्याचं एक टार्गेट असतं, तो टार्गेट पुढची भूमिका काय, आमची एकच भूमिका आहे, महावितरणनं आम्हाला जे काही असेल ते लेखी द्यावं। कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की सामान्य ग्राहकांना विश्वासात घेतल्याशिवाय ते स्मार्ट मीटर बसवले जाणार नाहीत। असं असताना सुद्धा हे गपचीप येऊन यांचे कर्मचारी मीटर बदलून जातात, ते जात आहेत, वरनं दादागिरीची भाषा हे कर्मचारी या ठिकाणी करतायत। त्यामुळं हिथं आज यांनी आम्हाला लेखी द्यावं की इथून पुढे आमचा कर्मचारी गपचीप येऊन मीटर बदलणार नाही, त्या ग्राहकाला विचारेल की बाबा तुझं स्मार्ट मीटर आम्ही बदलायला आलोय, बदलू का नको, तेव्हाच त्यानं ते स्मार्ट मीटर बदलावं। आणि स्मार्ट मीटर मी आता ह्याला म्हणणार नाही, हे स्मार्ट मीटर नसून हे पूर्णपणे काय म्हणतात ना, काय मॅनेज झालेलं मीटर आहे। कारण आपल्याला माहिती आहे गेल्या 7-8 वर्षापूर्वीच आपल्या शेतात नवीन डिव्हाइस एक आलेलं आहे, घर बसल्या मोटर बंद चालू करा, सिम कार्ड टाका, त्याच काय करणार, अन्यथा आता सुरुवातीला आम्ही मागण्या केल्यात। आज या ठिकाणी आम्ही अर्धनग्न होऊन या अधिकाऱ्यापुढे उभा आहे का तर आमच्या भावना आम्ही या ठिकाणी पुढे करतोय। ह्यांनी जर आता थांबवलं नाही, आज आम्ही अर्धनग्न झालोय, उद्या ह्यांना अर्धनग्न केल्याशिवाय आम्ही ग्राहक बसणार नाहीत।